राजकुमार कामावरून घरी आला, परंतु त्याला वारंवार दिवसेंदिवस आईवरती त्याच्या संशय होता. त्याने आईने त्याच्या जे काही विवाहबाह्य संबंध ठेवले होते त्यामुळे राजकुमार संशय वृत्तीचा झाला होता. त्याने आईला वारंवार सांगितलं होतं की हे चुकीचं आहे, तू बंद कर, परंतु त्याची आई त्याला त्याचं ऐकणं मान्य करायला तयार नव्हती आणि तिचं जे काही चालू होतं ते चालू ठेवलं. एके दिवशी राजकुमार कामावरून घरी आला. घरी आल्यानंतर त्याने जेवण वगैरे केलं, परंतु तो जेव्हा झोपी गेला त्यावेळेला 2 ते 2.5 तासांनी मध्यरात्रीच्या वेळेला त्याला काहीतरी घरामध्ये थोडा कुजबुजलेला आवाज येऊ लागला. त्यावेळेला राजकुमार झोपेतून उठला आणि ज्या ठिकाणाहून आवाज येतोय, ज्या दिशेने आवाज येतोय त्या दिशेने तो चालायला लागला. जेव्हा तो त्याच्या आईच्या रूमकडे गेला तेव्हा त्याने दरवाजातून खिडकीतून आवाज ऐकला, तर त्या घरातून पुरुषाचा आवाज ऐकू येत होता. त्याला जो संशय होता त्यावर त्याचा ठाम विश्वास बसला आणि त्याने नंतर दरवाजा वाजवला आणि दरवाजा आतून उघडला गेला आणि ह्याने समोर जे पाहिलं ते विचित्रच होतं. कारण त्याची आई आणि त्याच्या आईचा प्रियकर हे दोघं जण नको त्या अवस्थेमध्ये राजकुमारला पाहायला मिळाले. त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्याच ठिकाणी त्यांनी आईचा जो प्रियकर होता त्याची गळा दाबून हत्या केली, खून केला, संपवलं. त्यानंतर त्याच्या आईलाही सांगितलं, परंतु आईने वारंवार सांगून देखील ऐकलं नाही, म्हणून त्यांनी आईला देखील गळा दाबून जाग्यावरच संपवलं. दोघांचेही मृतदेह ॲटोमध्ये भरले आणि तो ॲटो डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन गेला. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ज्या वेळेला घरच्या त्या पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी त्याला अडवलं ॲटो घेऊन मध्ये कसं काय आला, त्यावेळेला त्याने सांगितलं की माझ्या या ॲटोमध्ये 2 बॉड्या आहेत, मृतदेह आहेत आणि मी त्यांना संपवलेलं आहे. पोलिसांना त्यांनी डायरेक्ट सांगितलं. पोलिसांना आश्चर्यच वाटलं, धक्का बसला. पोलिसांनी ज्या वेळेला जाऊन गाडीमध्ये पाहिलं तर त्यावेळेला खरंच मध्ये 2 मृतदेह होते. त्याने संपूर्ण जबाब नोंदवला, ही माझी आई आहे आणि हा माझ्या आईचा प्रियकर आहे, या दोघांनाही मी संपवलेला आहे. वारंवार मी आईला सांगत होतो, तिने ऐकलं नाही आणि विवाहबाह्य संबंध ठेवले आणि यामुळे मी हे कृत्य केलेलं आहे. त्यानंतर राजकुमारला पोलिसांनी अटक केली. DSP राजेश कुमार हे पुढील तपास अधिक करत आहेत. या प्रकरणामध्ये नेमकं घडलं काय आणि याने हे खरंच हत्या केली का, हेच तपास पुढील DSP राजेश कुमार करत आहेत. लवकरच या प्रकरणामध्ये खुलासा देखील होईल. परंतु ही घटना घडलेली आहे हरियाणा सिरसा येथील सिकंदरपूर जिल्ह्यामध्ये घडलेली ही भयानक घटना सध्या समोर येते. मुलानेच आईला संपवलं कारण प्रियकराला आणि आईला पाहिलं होतं नको त्या अवस्थेमध्ये. या घटनेने आज संपूर्ण सिकंदरपूर जिल्हा हादरून गेलेला आहे आणि संतापाची लाट उसळलेली आहे. कारण एक तरुण तरफदार पोटी मुलगा असताना आईचे अनैतिक संबंध, बाहेरील शारीरिक संबंध मुलाला नकोसे वाटले आणि कोणत्या मुलाला हवेसे वाटतील ही देखील विचार करण्याची बाब आहे. आपली आई, आपली बहीण, आपल्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती जर बाहेर विवाहबाह्य अनैतिक संबंध ठेवत असेल तर कोणालाही राग अनावरच होतो. परंतु त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा देखील आधार घ्यायला पाहिजे, समजूत काढायला पाहिजे कुटुंबियाला. परंतु याने रागाच्या भरामध्ये संपवलं आणि स्वतःही जेलमध्ये गेला, आयुष्याचं वाटोळ करून घेतलं. अशा घटना कोणासोबत घडू नयेत, परंतु जे घडतं ते दुर्दैव असतं, नशीब असतं. या देखील घटनेमध्ये जे घडलं सिकंदरपूर जिल्ह्यातील ही राजकुमार सोबत घडलेली भयानक घटना, या घटनेमध्ये आपल्याला काय वाटतं? जी राजकुमारने केले ते योग्य केलं का नाही? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. कारण देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या, रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. त्यामुळे चॅनल सोबत राहा. भेटूया पुढील अशाच एका नवीन मराठी क्राईम स्टोरी सोबत. प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद.